नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. कन्याकुमारीत आहोत. विवेकानंदाचं स्मारक माझ्या मागं आहे. हे असं राज्य आहे की जिथे प्रादेशिक अस्मिता, भाषिक अस्मिता याला फार महत्त्व आहे. आपण एका द्रविडियन संस्कृतीचा भाग आहोत. तुम्ही कोणीतरी आर्य वगैरे आलेले आहात आणि तुम्ही काय आमच्यावरती हिंदी भाषेची सक्ती करता. इथपासून ते राजकारणातले नानाविविध रंग, जसं की अभिनेत्यांचं राज्य, फ्रीबीचं राज्य, अशा पद्धतीचं राजकारण की ज्या राजकारणानं कायमच दक्षिण आणि उत्तर हा जो भारतीय राजकारणातला मूलभूत असा फरक दाखवला आहे तो दृश्य स्वरूपामध्ये आकडेवारीतनं दिसतो. आता बघा ना, 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि DMK या दोघांच्या मिळून 39 पैकी 39 जागा आल्यात. आता ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो एक्स फॅक्टर आहे तो थालापती विजयचा आहे, अभिनेता, की जी तामिळनाडूची परंपरा आहे त्या परंपरेमध्ये विजय काय करतो त्याच्यावरती ह्या इथल्या निवडणुकीचं बरंचसं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळं इथून विश्लेषण करत असताना मी हे पण करणार आहे की महाराष्ट्रातले मराठी जन इथे किती आहेत आणि ते ह्या निवडणुकीकडं कसं पाहतात ते सांगणार आहे. सो 2026च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे वातावरण बऱ्यापैकी तापले. त्याची सुरुवात त्रयभाषिक आमच्यावरती काय तुम्ही हिंदीची सक्ती करता इथपासून सुरू झालं. आणि मग आता इथे ज्या 234 जागा आहेत त्यात बहुमतासाठी तुम्हाला माहितीच आहे की 118 जागांची गरज आहे. मागील निवडणुकीमध्ये 2021ला DMKच्या नेतृत्वातल्या आघाडीनं 159 जागा जिंकल्या होत्या. त्या DMK 133, AIADMK नेतृत्वातल्या आघाडीनं 75 जागा जिंकल्या होत्या. इथे मतदारसंख्या 5.67 कोटी 2021 प्रमाणे आहे. त्यात 2.77 कोटी पुरुष, 2.90 कोटी महिला. आणि इथे ज्या DMK लेड अलायन्स आहे, ज्याला इंडिया ब्लॉक आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये स्टॅलिन आणि काँग्रेस पक्ष, अर्थात काँग्रेस खूपच दुय्यम आहे इथे, पण स्टॅलिन हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हळूहळू प्रादेशिक पक्षाची वाताहत होत असताना दाक्षिणात्य राज्यामध्ये मात्र आपल्याला दिसतं आणि शेजारच्या बंगालमध्ये पण दिसतं की इथे प्रादेशिक पक्षानं आपापली बूज राखून धरली आहे. सो इथे DMK, याच्यामध्ये DMK, काँग्रेस आणि डाव्या पक्ष CPI आणि CPM आहेत. आणि गंमत अशी की इथे काँग्रेस पक्ष त्यांच्याबरोबर आणि शेजारच्या केरळमध्ये मात्र त्यांच्या विरोधात लढतो आहे. हा विरोधाभास भारतीय राजकारणाचा स्थायी भाव झाला आहे. सद्यस्थितीमध्ये सत्ताधारी पक्ष असल्यामुळं अँटी इन्कम्बन्सी, सत्ताविरोधी लाट रोखण्याचं त्यांच्यासमोरचं आव्हान आहे. AIADMK लेड जी अलायन्स आहे, ज्याच्यामध्ये NDA, ज्याच्यात EPS हे पलानीस्वामीचा त्यांचा पक्ष आहे. AIADMKनं 167, 178 जागा लढवल्यात. सहभागी पक्ष भाजप केवळ 27 जागा लढतो आहे. PMK 18, AMK 11 आणि इतर छोटे पक्ष आहेत. आणि जो थर्ड पोल आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. TVK हा अभिनेता विजय यांचा जो पक्ष आहे, तमिझगा वेतरी कझगम हा जो पक्ष आहे तो तरुणामध्ये, शहरी मतदारामध्ये खूपच लोकप्रिय झाला आहे. नाम तमिलर कच्ची हा पण एक पक्ष आहे. आणि सध्याचा जर आपण ट्रेंड बघितला तर फार काही DMKच्या विरोधामध्ये वातावरण असं दिसत नाही. मी बऱ्याच लोकांशी बोललो. स्टॅलिननी अत्यंत खुबीनं हे सरकार इथलं चालवलं आहे. त्यांच्या कुटुंबातला वाद मिटवला आहे. बहिणीबरोबर थोडेसे मतभेद होते असं दिसत होतं, तेही थांबवले. आणि मग गेली 5 वर्ष स्थिर असं सरकार दिलं. शेजारच्या केरळमध्ये जसं आलटून पालटून सरकार येत असतं तशी इथे परंपरा होती. आणि अतिशय क्रूर राजकारण की ज्या विधानसभेतनं जयललिता यांना त्यांच्या साडीला कुणीतरी पदर ओढण्याचे वगैरे सारखे सुद्धा प्रसंग ज्या तामिळनाडूमध्ये घडलेत, त्या तामिळनाडूमध्ये अतिशय आक्रमक असं राजकारण असतं. यावेळेला सुद्धा फ्रीबीज खऱ्या अर्थानं भारतीय राजकारणामध्ये जर कुठे स्थिरावले असतील आणि ज्याची सुरुवात झाली असेल तर ती या राज्यातनं झाली. थोडीशी तमिळ अस्मिता ही हिंदी भाषिक प्रदेशाच्या बिलकुल विरोधातली असते आणि द्रविड संस्कृतीचा अभिमान आणि बऱ्याच जणांना तो दुराभिमान पण वाटतो, तो असतो. आणि त्यामुळं त्या आघाडीच्या विरोधात जयललिता यांच्या निधनानंतर अक्षरशः अनेक शकलं पडलेला पक्ष, ज्यात त्यांची अत्यंत जवळची मैत्रीण शशिकला ती एक वेगळ्या पक्षात आहे. त्यांनी ज्यांना मुख्यमंत्रीपद नंतर मिळालं होतं ते वेगळ्या पक्षात आहेत, पलानीस्वामी. आणि मग वेगवेगळे फ्रॅक्शन त्याला जोडण्याचा प्रयत्न भाजप करतो आहे. भाजपनं याही राज्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ते काही फारसे यशस्वी होताना दिसत नाहीत. भाजपला एवढीच आशा वाटते की जयललिता यांच्यानंतर जो काही स्पेस तयार झाला आहे तो आपण घेऊ.
पण महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना जे जमलं नाही ते मात्र इथल्या मंडळींनी करून दाखवलं आहे. इथे बरेच मुद्दे निवडणुकीमध्ये आहेत. खास करून विजय हा जो फॅक्टर आहे तो बऱ्यापैकी महत्त्वाचा ठरतो आहे. DMK आघाडीची ताकद जर आपण म्हणाल तर कल्याणकारी योजना, ज्याच्यामध्ये महिला, शेतकरी, युवा, त्याचबरोबर सत्ताधारी घटक पक्षांना फायदा, मजबूत असं ग्रॉसरूट कार्यकर्त्यांचं कॅडर, चेन्नईसह काही भागात मजबूत, बहुतेक सर्वेक्षणामध्ये बहुमत त्यांना मिळण्याची सध्या शक्यता वर्तवली जाते आहे. AIADMK प्लस BJP जो अँटी इन्कम्बन्सीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जो TVKचा प्रभाव आहे, म्हणजे थालापथी विजयच्या पक्षाचा जो प्रभाव आहे, तो जेनजीचा जो मतदारसंघात ज्या प्रभाव असेल, म्हणजे जिथे युजली उत्तर भारताच्या राजकारणामध्ये भाजप ज्याचा फायदा घेते, महाराष्ट्रात पण ते बघितले, तर तरुण वर्ग हा थालापथी विजयकडे जाताना दिसतोय. मुख्यत्वे जात हा इथे फॅक्टर आहे. थेवर, वेन्यार आणि दलित यांच्याबरोबरच मग महिला मतदार, युवा, बेरोजगारी, भ्रष्टाचार, केंद्र आणि राज्य संबंध, आणि एकंदरीत जरी ट्रेंड आपल्याला दिसला ताज्या सर्वेक्षणानुसार की DMK आघाडीचं पारडं जड आहे. काही सर्वेक्षणामध्ये 150 पासून 180 जागा वगैरे येतील असं म्हणतात. इथे घोषणांचा पाऊस पडला आहे. मोफत रेफ्रिजरेटर DMK पक्ष देणार आहे. 20 किलो तांदूळ, जोपर्यंत त्यांचं सरकार सत्तेवरती आहे तसं दर महिन्याला ते 20 किलो तांदूळ देणार आहेत. इतक्या घोषणा त्यांनी केल्या आहेत. आणि मग DMK की AIADMK या पक्षाचा वोटशेअर विजय हा अभिनेता खातो त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. त्याच्या कुटुंबातल्या कलहाच्या बातम्याही तुम्ही वाचल्या असताल. ते प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलेलं आहे. पण मग बेरोजगारी, महागाई, कल्याणकारी योजना, भ्रष्टाचाराचे आरोप, भाषा, तमिळ ओळख आणि जातीय समीकरण, अशा ह्या प्रांगड्यात ही निवडणूक होती. पण मी म्हटलं की ह्या 5 राज्यापैकी अतिशय आक्रमकपणे जरी ह्या राज्यात प्रचार स्टॅलिनच्या बाजूने झाला असला तरी तुलनेनं, कारण केरळमध्ये अनप्रिडिक्टेबल आहे, मला बंगालमध्ये जायचं आहे, पुद्दुचेरी जो युनियन टेरिटरी आहे जी कधी काळी तामिळनाडूचा भाग होती, त्या ठिकाणी भाजप सत्तेवरती आहे, तिथे ते रिटेन करतात की ते बघायचं आहे. आसाममध्ये पण भाजप सत्तेमध्ये आहे. तर ह्या सगळ्या राज्यामध्ये तुलनेनं सत्ताधारी घटक पक्षाला जी निवडणूक सोपी वाटते ती ही आहे. सो फक्त माझ्या मतापेक्षा इथे जे मराठी भाषिक आहेत, आणि त्याचा आकडा ऐका तुम्ही आता, त्या मराठी भाषिकांचं मत काय ते आपण जाणून घेऊया. चला. तामिळनाडूमध्ये 85 लाख मराठी बांधव आहेत. किती? 85 लाख. हे सगळ्यांना तमिळ येते. हे जे बोलतात ते तुम्हाला कळतं का? थोडं. कारण नारायणगावचा आपला पुणे जिल्ह्यातला जो मठ आहे श्री दत्तगुरूंचा, त्यांनी 4 ठिकाणी तीर्थस्थळ केली. मध्य प्रदेश, कोलकाता, नारायण महाराजांचा, आणि इथे मग कन्याकुमारीला, आणि चौथं कुठे आहे? उत्तराखंड. तुम्हाला चौघाला तामिळ येते ना? 40 ह्यांचा व्यवसाय तुम्ही ओळखाणी खाली पोस्ट करा. हे जे बोलतात आपल्यासारख्यांना कळत नाही ना ह्यांचं बोलणं. पण मग आता हे जे काही चाललंय निवडणुकीत, तो विजयचा किती, तो अभिनेत्याचा किती फरक पडेल? विजयचं कसं आहे, साऊथ इंडिया म्हणलं की लोक तमिळला आणि सिनेमाला खूप अट्रॅक्टेड, तर त्याचा एवढा विशेष फरक नाही. आतापर्यंत बघितलं, विजयकांत होते, शरद कुमार होते, आत्ता सध्याचे, त्यांना एवढा पॉलिटिक्समध्ये इफेक्ट झाला नाही. कुणाच्या तरी अलायन्समध्ये करून त्यांना त्याचा इफेक्ट होऊ शकतो. असा स्वतंत्रमध्ये थोडं होईल, 5% मतदान त्यांना लोक नक्की जाणार, तेवढा इफेक्ट राहील. पण 5% मतदान त्यांनी घेतलं, DMKला कुणाला फटका बसेल? DMKला तसं कसं आहे, दोन्ही त्यांचे फॅन्स दोन्हीमध्ये जास्त करून आहेत. DMKला पण ते जास्त, कारण त्यांच्या अपोजिट बोलतात ना विजय जास्त. DMKचे लीडर जे आहेत स्टॅलिन, त्यांच्या विरोधात ते बोलत आहेत, त्याचा इफेक्ट त्यांच्या होऊ शकतो. तिन्ही पार्टीमध्ये तसं त्यांचा. अलीकडे आपल्याकडे ते कल्चर आलंय म्हणून, इथं तर मी ते खूप जुनं कल्चर आहे, ही फुकट द्या, ती फुकट द्या. ह्या वेळेला काय काय फुकट देणार आहे? आता काय, तांदूळ आहे, फ्रीज आहे. फ्रीज आहे. तांदूळ किती? 20 किलो महिन्याला देत आहेत. 20 किलो महिन्याला. आणि फ्रीज कुठल्या कंपनीचं वगैरे काय सांगितलं? द्यायचं ठरलंय. हे कुठल्या पक्षानं घोषित केलंय? जयललिता. AIADMK. बर.
प्रत्येक घरात फ्रीज, प्रत्येक कार्डाला प्रत्येकाला फ्रीज, प्रत्येकाला तांदूळ, अजून काय काय सांगितलं बायकांना 5,000 5,000 5,000 ते बी दिले का? होय, दिले ना अगोदर. गेल्या महिन्यात दिली 5,000. हे इलेक्शन आचारसंहितेच्या अगोदर 2 महिने अगोदर 5,000 रुपये दिले. हा दिलेत ना. पण तुमच्या मते काय होईल? डीएमके काय नाही पाटलाला काय तुमचं मत आहेच बोलू का? शकता की? काय आता का सांगू शकत नाही तसं कारण फाईट स्टॅलिन बद्दल काय साधारण लोकांचं मत काय स्टॅलिन आहे लोकांचं काम केले त्याने बी केलेलं आहे, चांगलं काम काम केलेलं आहे. आणि एआयडीएमके आता जयललिता नाही त्यांच्या आहे, जरा फाटाफूट वगैरे सगळं पहिले ते हे झाल्यापासून जरा हे आहे फटाफट झाले. पाटापूट झाले. पण इथं भाजपला मतदान करतात का लोक? आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे. आहे जिल्ह्यात नागरकोइलचा आमदार भाजप भाजपचा आहे. खासदार त्याच्यामुळं एक खासदार होते आणि एक आमदारकीचा पण मागच्या वर्षी नागरकोइलची सीट त्यांची आली. त्यांचे लागले. एम आर गांधी म्हणून आले होते. एम आर गांधी. तुम्ही किती वर्षापासून आहे तिथं? मी इथे 15 वर्षापासून वा वा. तुमचंही मतदान इथं आहे का? माझं मतदान तुमचं नाही मतदान? मी सेवेसाठी थांबलो इथे 15 वर्षापासून 15 वर्ष. काय फरक आहे महाराष्ट्रात आणि इथल्या राजकारणात काय फरक दिसतोय? राजकारणात काय सांगता येणार नाही आम्हाला कारण की बाहेर जातच नाही फरक 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 काय दिसतो? तिथल्यात आणि इथल्यात आपल्याकडे इकडे कसं नाही सांगता पण भाजपला लोक का स्वीकारतात इथे? इथल्या जिल्ह्यामध्ये थोडं आहे वर नाही तिकडे चेन्नई वर एवढा नाही इफेक्ट ना. एवढ्या वर्षाची पाठिंबाची कारकीर्द आत्ता ह्या 10 वर्षात मोदी साहेब आल्यानंतर आणि अण्णामले होते ना यांचे अध्यक्ष, IPS अधिकारी. त्यांच्यामुळे भाजपबद्दल आणि खरं मोदी आल्यानंतर 2014 नंतर इथे खूप फरक पडला पण असं काय लोकांना हिंदुत्वाबद्दल की ह्या याच्यामध्ये थोडं कम्युनिटीचा इफेक्ट आहे. त्याच्यात जे हिंदू कम्युनिटीला थोडंसं पॉलिटिक्समध्ये म्हणजे असं हेच होतं नाही, पण म्हणजे आता भाषेची एवढी मोठी तिथे लढाई आहे, हिंदी तर त्यांना नकोच आहे. होयच ना. त्यांनी इथल्या स्थानिक भाषेला इकडे लोक जास्त हे करतात. अगदी पहिल्यापासून आहे ते. तुम्हा सगळ्यांना हे तमिळ शिकायला किती वेळ लागला? नाही तमिळ काय आपण धंद्यात असल्यामुळे शिकणं गरजे म्हणजे भागच पडतंय ना. पण किती मुलं दिवस आली- लागले शिकायला? एका वर्षामध्ये होते. काय सांगता? सोपी आहे तमिळ भाषा. इथं वाजता महिन्याभर शिकू शकते होय, होय. बाराकडे आम्ही शिकलेले पेपर झाले वाचायला झाले. येतात आम्हाला तमिळ वाचता मध्ये. एवढी सोपी भाषा आहे आता तशी. एक काम करा, तुम्ही माझ्याशी जे बोललात किंवा इथलं राजकारण कसं हे जरा तमिळमध्ये एक 5 ओळी सांगा बरं मला. இந்த ஊருக்கு அரசியல் பற்றி உங்க கேட்டாங்க. இப்போ உள்ள அரசியல் நிலவரம் வந்து இந்த மோடிஜி வந்த அப்புறம் எஃபெக்டாக தமிழ்நாட்டில் கொஞ்சம் பிஜேபி பற்றி கொஞ்சம் மக்களுக்கு இப்போ தெரிய ஆரம்பிச்சிருக்கு. அதே மாதிரி ஏடிஎம்கே டிஎம்கே மாறி மாறி அவங்க ஆண்டிட்டு இருக்காங்க. मराठी माणूस அவர் खणखणीत तमिळ चालू आहे. हा. மக அவர் ஆண்டிட்டு இருக்கும்போது ते फोन சில விஷயங்கள் हा. மக்களுக்கு அவங்க ஒர்க் இவர் ஏடிஎம்கே டிஎம்கே மாறி மாறி வந்துட்டு இருக்காங்க. मारी 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 म्हणजे परत परत तेच दोन्ही स्थानिक पक्ष येतात. तर त्यांच्या राजवटीमध्ये लोकांच्या एवढा परिणाम आहे ते जरा विजयाबद्दल सांगा बरं मला जरा तमिळमध्ये विजयबद्दल. விஜய் கே- நல்ல ஆக்டர். நல்ல ஆக்டர் தான் அவரு எல்லாருக்கும் பிடிக்கும் எல்லாம் இப்போ சின்ன பையன் மரம் வந்து எல்லாமே அம்மா அப்பாவுக்கு வந்து அவனு தான் ஓட்டு போடணும் அவளுக்கு ஒரு இது கட்டாயம். அப்படி ஒரு கட்டாயம் வந்து जरा अवघड प्रश्न विचारतो. त्याच्या काहीतरी कुटुंबात बी काहीतरी झालं म्हणे की ते? काय झालं असलं तरी बी काय त्याच्यावर काय जास्त फरक पडत नाही? नाही त्याच्या मिसेसने काहीतरी डिवोर्स नाही नाही ते काय फरक पडत नाही नाही फरक पडत त्याच्यावर आणि पडणार बी नाही. कसं आहे तमिळनाडूमध्ये सिनेमाला खूप महत्व आहे. प्रत्येक जीवनाचा त्यांचा भागच तो एक आहे. प्रत्येकाच्या तमिळ माणसाच्यात लहान मुलं असू द्या वयस्कर लोक असो. मला रजनीकांतची हिस्ट्री माहीत असेल, कमल असेल, MG रामचंद्र, जयललिता सगळे actors होते ना. विक्रमच केला ना. खूप विक्रम. नंतर त्यांच्या पाठीमागे जयललिता, करुणानिधी, जयललिता. सगळे सिनेमाशी जोडलेली लोक आहेत. जयललिताच्या पक्षाचं सध्या काय चाललंय? तिथं नेतृत्व दिसत नाही. त्या नेतृत्व के शशिकला ते वेगळीकडेच आहे. गेले, दिनकरन म्हणून ते वेगळे गेले. परत आता एडपाडी पळणीस्वामी आणि पनीरसेल्वम ज्यांना मुख्यमंत्री मुख्यमंत्री केलं होतं. ते पण बाजूला झाले ना. त्यांच्यामध्ये पण थोडी विभाजित त्याचा किती परिणाम झाला निवडणुकीवर? आहे ना. फरक बराच पडणार आहे त्यांच्यावर. तोच इफेक्ट जास्त आहे. नाही तर चेंज सुद्धा झाला असता. पण आहे आता स्टॅलिनचं पण नाव चांगलं आहे. त्यांनी कामात भरपूर हे केले. आता विकास कामं भरपूर केलीत त्यांनी त्याच्यावर जोर धरला. एक 4-5 सांगा बरं मला की जी फार चांगली कामं दिसतात स्टालिनची. हो आहेत ना. आता प्रत्येक ठिकाणी आता त्यांनी मधुरा चेन्नईला ह्याला गेले होते, बाहेर जाऊन प्रोजेक्ट घेऊन आलेले. कारचे असू द्या, इन्फोसिसचे असू द्या, ह्याचे प्रोजेक्ट चेन्नईला भरपूर आहेत. त्याच्यावरती जोर आहे. आता त्याचा अजेंडा पण तोच आहे ना. आम्ही कामं केलीत, जे केलंय ते बोलतोय.
आणि न केलेलं बोललेलं पण आम्ही करणार असंच त्यांनी चालू ठेवलंय ते. So, तुम्हाला तिघांच्या मते रस्ते सरकार वगैरे. सरकार कोणाचं येईल इथं? आम्हाला तर परत वाटते स्टॅलिन स्टॅलिन. सरकार तुम्हाला? परत येऊ शकते. स्टॅलिन. तिघांचंच ते तुम्हाला तिघांचं एकच मत आहे हं? Right. आणि जवळपास प्रत्येक ठिकाणचे जे सर्वे आहेत ना ते हेच सांगतायत की डीएमकेचं सरकार पुन्हा येणार आहे, स्टॅलिनचं सरकार पुन्हा येणार आहे, ते युती आहे ना. काँग्रेस बरोबर ते युतीमध्ये आहेत. आणि मागच्या वेळेला लोकसभा निवडणुकीचा जो एफेक्ट होता 2024चा 39 पैकी 39 जागा ह्या काँग्रेस आणि स्टॅलिनच्याच पक्षातल्या मंडळींनी जिंकल्या होत्या. त्या दोघा भावामध्ये पण जे होतं हा. स्टॅलिन आणि त्याच्या भावाचं नाव काय अली काय आळगिरी अलगिरी होते. ते मिटलं का आता? ते मिटलाय. तो प्रश्न काय आला नाही. त्यांनी परत माघार घेतली. म्हणजे आळगिरी फक्त मदुराईच्या त्या एरियातच तेवढं त्यांचा बरं. आणि त्यांची बहीण बहीण आहेत ना, त्या खासदार आहेत. त्यांनी त्याची ती जबाबदारी घेतली. म्हणजे त्या तुतकडीच्या खासदार आहेत. त्यांनी दिल्लीमध्ये त्यांचं काम चांगलं त्या आहे. दिल्लीत त्यांचा काही आणि हे प्रॉब्लेम राज्यात. नाही. ओके. कौटुंबिक कुठलंही आता आता त्याच्यामध्ये काही नाही. ओके. रजनीकांतला भेटलात की नाही कधी? नाही असा कधी योगा आला नाही इकडे. दुरून तरी झाले तसे आल्यानंतर लांबून बघितलेला एवढं. तो इफेक्ट जोरात आहे रजनीकांतला. लोक खूप सुपरस्टार तेच जसे आपल्यात अमिताभ बच्चन आहेत तसं. आणि कमल हसन कमल हसन आहे चांगला ऍक्टर. त्यांच्यासारखं ऍक्शन आणि ऍक्टिंग कोणाला जमणार नाही. आणि विजयमध्ये काय एवढं लोक एवढं विजयला तरुण पिढीमध्ये भरपूर आहे. लोकांना खूप दिसतंय त्याची मला की आवड. आता- हा. मुली असू द्या मुलं असू द्या अगदी वयस्कर लोकही त्याचा इतका प्रभाव आहे त्याच्या म्हणजे त्याच्या जसं M. स्टाईलचा रामचंद्रन होय. होते ना सेम त्या क्वालिटीमध्ये त्यांचं आहे. त्यामुळे ते नाव झालंय त्यांचं. पण एवढं असून सुद्धा निवडणूक जिंकण्याची शक्यता कमी आहे. शक्यता नाही ना नाहीये? इफेक्ट आता तरी सध्या का नाही बघा. ओके. होईल इफेक्ट थोडं. आणखीन एका ठिकाणी आपले जे मराठी भाषिक बांधव आहेत त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे. तोही तुम्ही विस्तृतपणे बघा. आणि बघा तुम्ही हजारोच्या संख्येने पाहत आहात, लाखोच्या संख्येने पाहत आहात. किती छान आहे की जिकडे जाल तुम्हाला तिकडे मराठी भाषेतनं याचं विश्लेषण होताना दिसतंय. त्यांनी आपापल्या पद्धतीने याचं विश्लेषण केलं आणि ते सर्वसामान्यांचं विश्लेषण आहे आणि ते कधीच चुकत नाही. थांबूया आपण इथे. कन्याकुमारीत आहेत आपण. कन्याकुमारी गावाचं नाव वट्टकोटे अनुसया दत्तधाम. जे अनुसया नारायण दत्तधाम, महाराजांचं नारायण त्या महाराजांचं ते- महाराजांच्या मुळे आम्ही आहे एवढं मात्र तिथे आपण आता आहोत कन्याकुमारीत. थांबूया. पुण्यात.